ठीक आहे. इन लास्ट लेक्चर वी हॅव सीन दॅट क्लासिफिकेशन ऑफ रोड्स. ठीक आहे, इथपर्यंतच झालंय ना मागच्या वेळेला आपलं. क्लासिफिकेशन्स ऑफ रोड्स इथपर्यंत आलो होतो का ना आपण? येस मॅम. ओके, ठीक आहे. विल कंटिन्यू फ्रॉम दिस स्लाइड ओनली. बघा, क्लासिफिकेशन ऑफ रोड्स. तर क्लासिफिकेशन ऑफ रोड जे कशावरती बेस्ड आहे, डिपेंड कुठल्या कुठल्या फॅक्टरवरती आहे. तर क्लासिफिकेशन ऑफ रोड हे एक नेटवर्क आहे. दिस नेटवर्क इज डिवायडेड इंटू ऑल आवर इंडिया. त्यामध्ये बघा सगळ्या पूर्ण जे काही डिस्ट्रिक्ट टू डिस्ट्रिक्ट लेवल असतील किंवा नॅशनल टू नॅशनल असतील, हायवे असतील, रोड कनेक्शन, दिस ऑल आर द रोड कनेक्शन्स ओनली. तर त्याला काय म्हणलेलं आहे, नेटवर्क फॉर अ कंट्री, एनी कंट्री. त्यामुळे कंट्रीमध्ये मग रोडचे असतील, व्हिलेजेसचे असतील, डिस्ट्रिक्टचे असतील, टाउनचे असतील, कनेक्शन्स, दॅट आर ऑल कनेक्शन्स आर द ऑल द रोड्स आर कनेक्टेड वन आफ्टर द अनदर. ते सगळे कनेक्शन काय केले त्या ठिकाणी. क्लासिफिकेशन ऑफ द रोड्स हे कशावरती बेस्ड आहे, इट डिपेंड्स अपॉन द मटेरियल. सेकंड वन इज द लोकेशन आणि थर्ड वन इज द ट्रॅफिक. तर मटेरियल म्हणजे काय, त्या ठिकाणी वेगवेगळ्या टाईपचे मटेरियल वापरून आपण काय करतो, कॉन्क्रीटचा रोड असेल किंवा त्या ठिकाणी बिट्युमिनस रोड असेल किंवा त्या ठिकाणी तुमचा मातीचा रस्ता असेल किंवा त्यावेळेला ॲग्रिगेटचा रस्ता असेल, अशा वेगवेगळ्या प्रकारमध्ये काय केलेलं आहे, मटेरियल्स यूज केलेले आहेत आणि त्याच्यानुसार काय केलेलं आहे, त्याचं डिवायडेशन केलेलं आहे फॉर द क्लासिफिकेशन्स ऑफ द रोड्स. सो इट इज नोन ॲज द क्लासिफिकेशन ऑफ रोड्स बेस्ड ऑन द मटेरियल. सेकंड वन इज द लोकेशन. तर लोकेशनमध्ये काय असणार आहे, लोकेशन टू लोकेशन चेंज होणार आहेत. म्हणजे काय, नॅशनल टू नॅशनल हायवे रोड असतील तर त्या ठिकाणी स्टेट टू स्टेट असतील त्या ठिकाणी. परत त्या ठिकाणी तुम्ही म्हणतो डिस्ट्रिक्ट टू डिस्ट्रिक्ट लेवल असतील किंवा विलेज टू विलेज रोड्स असतील. ओके, दॅट आर दी डिपेंड्स अपॉन द लोकेशन, द टाइप्स ऑफ द रोड्स. ते आपण पुढे बघणार आहोत नेक्स्ट स्लाइड मध्ये. ट्रॅफिक म्हणजे काय, की ट्रॅफिक म्हणजे काय सांगितलं होतं तुम्हाला मागच्या लेक्चरमध्ये, व्हॉट इज मीन बाय द ट्रॅफिक. तर आपल्या रोडवरती जे काही व्हेकल जे पास होणार नाहीत, इनकमिंग आणखी आउट गोईंग व्हेकल्स ऑन द रोड, तर त्या पूर्ण व्हेकलचं काय करायचंय, वी हॅव टू कॅल्क्युलेट द ट्रॅफिक व्हॉल्यूम. आणि त्या ट्रॅफिक व्हॉल्यूम आपल्याला मॅक्झिमम साईज कुठल्या मॅक्झिमम व्हेकल पास होतात. मग टू व्हीलर्स असतात आहेत की फोर व्हीलर्स आहेत किंवा पेडिस्ट्रेन जे की चालत जाणारे लोक आहेत. तर याचा आपल्याला काय करायचं, इन डिटेलमध्ये स्टडी करायचं आणि त्याच्यानुसार मग त्या ठिकाणी परत त्या रोडचं काय होणार आहे, क्लासिफिकेशन होणार आहे. म्हणजे बिगर व्हेकल असेल किंवा स्मॉलर व्हेकल, सगळे जर ट्रक, ट्रॅक्टर्स, आयशर्स असे मोठे जर व्हेकल जास्त असतील किंवा फोर व्हीलर्स, तर त्या ठिकाणी आपल्याला विड्थ किती प्रोव्हाइड करावी लागेल, त्या ठिकाणी किती ट्रॅफिक व्हॉल्यूम आहे, इनकमिंग आणखी आउट गोईंग व्हेकल एकाच रोडवरती किती आहे, त्या ठिकाणी ट्रॅफिकचं कंजेक्शन किती होतं त्या ठिकाणी. ओके, रहदारी किती आहे रोडवरची, हे आपल्याला स्टडी या ठिकाणी करायचं आहे. आणि बेस्ड ऑन दिस वी हॅव टू इन्क्रीज द विड्थ ऑफ द रोड. हा स्टडी करायचा आहे आपल्याला. मग 2 लेन बनवायचा की 3 लेन बनवायचा, 6 लेन बनवायचा रोड. ओके, तर हा जो हे जे आपण रोडची विड्थ इन्क्रीज करत जाणार आहे, हे कशावरती डिपेंड आहे, इट इज बेस्ड ऑन द ट्रॅफिक ओनली. कुठल्या टाईपचे व्हेकल्स त्या थ्रू पास होतात. मग त्या ठिकाणी आपण प्रोव्हिजन करू शकतो. टू व्हीलरसाठी हा रोड, फोर व्हीलरसाठी हा रोड, मग त्या ठिकाणी मोठे रोड, मोठे जे व्हेकल्स आहेत त्यासाठी वेगळं सेपरेट रोड. अशा पद्धतीने आपल्याला त्या ठिकाणी डिपेंड्स अपॉन द ट्रॅफिक सेपरेशन आपण काय करू शकतो. ठीक आहे. नेक्स्ट वन इज द क्लासिफिकेशन्स ऑफ रोड. हे मेजर कुठल्या पॉईंटवरती, कुठल्या फॅक्टर्सवरती डिपेंड आहे, तर मेजर फॅक्टर्स कुठले आहेत, मटेरियल. मटेरियल म्हणजे काय, वेगवेगळ्या टाईपचे मटेरियल आपण वापरणार आहोत. म्हणजे जे की जर विलेज रोड्स असतील किंवा चिपर एखादा रोड बनवायचा आहे तर त्या ठिकाणी आपण सॉइलचा पण बनवू शकतो. आपल्याला हायवे नॅशनल टू नॅशनल रोड बनवायचे तर कॉन्क्रीट रोड बनवू शकतो आपण. बिट्युमिनस रोड बनवायचे डिस्ट्रिक्ट टू डिस्ट्रिक्ट लेवल. मीन्स बेस्ड ऑन द मटेरियल, कुठल्या टाईपचं मटेरियल आपल्याला इझिली अवेलेबल होईल आणि त्या डिपेंड्स अपॉन द कंडिशन, त्या रोडची ड्युरेबिलिटी किंवा त्या ठिकाणी रोडची इकॉनॉमिकल कॉस्ट असेल, तर या सगळ्या पॅरामीटर त्या ठिकाणी काय करायचे, स्टडी करायचे. बट बेस्ड ऑन द मटेरियल ओनली, की वेगवेगळ्या टाईपचे काय करायचे आपल्याला रोड बनवायचे. मग ते मटेरियल कुठलं असेल तर तुम्हाला आता नेक्स्ट स्लाइड मध्ये दिसेलच वेगवेगळ्या टाईपचे मटेरियल. नेक्स्ट वन इज द लोकेशन अँड द फंक्शन. लोकेशन अँड फंक्शन तुम्हाला मी सांगितलं ऑलरेडी. लोकेशन डिस्ट्रिक्ट टू डिस्ट्रिक्ट लेवल असेल किंवा नॅशनल टू नॅशनल लेवल असेल, कंट्री टू कंट्री असेल रोड, तर बेस्ड ऑन दिस त्या ठिकाणचं लोकेशन. ओके, दॅट इज द लोकेशन अँड द फंक्शन. ट्रॅफिक व्हॉल्यूम कशासाठी कॅल्क्युलेट करायचं आपल्याला, तर ट्रॅफिक डेन्सिटी मेजर करायचं. डेन्सिटी म्हणजे काय, की इनकमिंग आणखी आउट गोईंग व्हेकल एकाच टायमिंगमध्ये, पीक आवर्समध्ये किती जास्तीत जास्त व्हेकल या ठिकाणी असतात, त्यामुळे ट्रॅफिकची रहदारी वाढते कशी,
तर याचा स्टडी या ठिकाणी आपल्याला असणार आहे. मग जर ट्रॅफिक जास्त असेल रोडवरती तर त्या ठिकाणी एक्सपान्शन ऑफ द रोड करण्याची गरज आहे. म्हणजे हा पॅरामीटर्स पण तुम्हाला क्लासिफिकेशन ऑफ रोड मध्ये घेणं गरजेचं आहे. ठीक आहे. किंवा डिझाईन ऑफ रोड किंवा प्लॅनिंग ऑफ रोड किंवा कन्स्ट्रक्शन ऑफ रोड करत असताना त्या ठिकाणी आपल्याला स्टडी करावा लागेल कुठला, तर ट्रॅफिक व्हॉल्यूमचा. नेक्स्ट विड्थ इकॉनॉमी. विड्थ म्हणजे काय, जर ट्रॅफिक जास्त असेल तर वी हॅव टू प्रोव्हाइड द और वी हॅव टू इन्क्रीज द विड्थ ऑफ आवर रोड. ओके, विड्थ आहे ते आपल्याला काय करायला लागेल, त्या ठिकाणी इन्क्रीज करावी लागेल. नेक्स्ट वन इज द इकॉनॉमी. तर आपल्याला बघा इकॉनॉमी आपण बघितलं होतं. इकॉनॉमीमध्ये काय आहे, आपल्याला रोड कन्स्ट्रक्शन करत असताना कसं करायचं, आपल्याला फॉर्मेशन लेवल आपल्याला बनायचं आहे. ज्या ठिकाणी डिपॉझिशन आहे आणि ज्या ठिकाणी अंडुलेटिंग पार्ट आहे तो कटिंग आणखी फिलिंग करून काय करायचे, फॉर्मेशन लेवल बनवायचे. आणि त्या ठिकाणी जर वळणावळणाचा जर रस्ता असेल, डोंगराळ प्रदेशामध्ये जर असेल, पूर्ण त्या ठिकाणी पूर्ण वळणे वळणे, तर त्या ठिकाणी काय होऊ शकतं, ती जी काही त्या ठिकाणी जी लागणारी कॉस्ट आहे तर ती काय असणार आहे, जास्त असणार आहे. तर इकॉनॉमी पर्पज म्हणजे काय, आपल्याला जास्तीत जास्त टाइममध्ये आपल्याला काय करायचं की आपल्या रोडची जी काही अलाइनमेंट ऑफ द रोड आहे ती आपल्याला कशी ठेवायचे, प्लेन ठेवायचे, स्ट्रेट लाईन मध्ये ठेवायचे. का, तर त्या ठिकाणी आपल्याला इकॉनॉमिकल पॉईंट ऑफ व्ह्यू आणि मेंटेनन्स ऑफ द रोड सुद्धा आहे तो कसा असणार आहे, कमी असणार आहे त्या ठिकाणी. सो वी हॅव टू गो फॉर द alignment of the road as far as the economy purpose and the maintenance purpose. We have to go for the alignment of the center line of the road should be a plane or the straight line. नेक्स्ट इज द ट्रॅफिक टाईप. तर ट्रॅफिक टाईप मध्ये जे की आपण व्हॉल्यूम, ट्रॅफिक व्हॉल्यूम मेजर करणार आहोत, त्यामध्ये मग तुमचे बिगर व्हेकल असतील, स्मॉलर व्हेकल्स असतील, मग त्यामध्ये ट्रक असेल, ट्रॅक्टर्स असतील, तुमचे खाली JCB असतील, त्या ठिकाणी 2 व्हीलर्स असतील, 4 व्हीलर्स असतील, आणि परत तुमचे बुलेट कार्ट असतील, काही सायकल्स असतील त्या ठिकाणी, किंवा वॉकिंग चालत जाणारे लोक असतील. या सगळ्याचं काय करायचं आहे, आपल्याला डिस्ट्रीब्युशन करायचं आहे. मग टाईप ट्रॅफिक टाईपमध्ये ते मग स्मॉलर व्हेकल्स असतील, 2 व्हीलर, 4 व्हीलर, अशा वेगवेगळ्या आपल्याला काय करायचं आहे, वेगवेगळ्या आपल्या व्हेकलच्या टाईपमध्ये आपल्याला काय करायचं आहे, डिवायडेशन करायचं आहे. तर त्यामध्ये आपल्याला समजून जाईल की कुठल्या टाईपचे व्हेकल त्या रोडवरती जास्त प्रमाणामध्ये जातात. सो फॉर दॅट स्टडी द ट्रॅफिक टाईप इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट. नंतर जे येतो तो पॉईंट रिजिडिटी अँड द टोपोग्राफी. तर टोपोग्राफीचा पॉईंट तुम्हाला मी सांगितलंय. टोपोग्राफी म्हणजे काय, तर आपला कुठलाही रोड जर बनवायचा असेल तर इट डिपेंड्स अपॉन द टोपोग्राफी. टोपोग्राफी कुठल्या प्रकारची आहे, टोपोग्राफी म्हणजे आपला जो दिलेला जो आलेला एरिया आहे तो कसा आहे, अंड्युलेटिंग आहे, नदी आहे एखादी, किंवा त्या ठिकाणी एखादा त्या ठिकाणी व्हॅली आहे. तर ह्या पण त्यामधून आपल्याला काय करायचे, आपली अलाइनमेंट आपण फिक्स केलेली आहे, त्याच्या थ्रू आपल्याला काय करायचंय, रोड कन्स्ट्रक्ट करायचंय. मग त्या ठिकाणी ब्रिज एखादा कन्स्ट्रक्ट करावा लागेल, त्याच्या थ्रू आपली अलाइनमेंट असेल. तर त्यासाठी टोपोग्राफी ही महत्वाची आहे. टोपोग्राफीमध्ये काय करणार आहे, आपण एक प्लेन फॉर्मेशन लेवल बनवणार आहोत आपण. आणखी कंट्री टू कंट्री नियरेस्ट आपल्याला पाथ काय करायचं, फॉलो करायचं आहे, जेणेकरून आपल्याला त्या ठिकाणचं जे हे असणार आहे की मी कमीत कमी वेळेमध्ये आपल्याला जास्त अंतर काय करायचं, गाठायचं असणार आहे. अशा पद्धतीने आपल्याला काय करायचं, त्या ठिकाणी रोड कन्स्ट्रक्ट करायचा आहे, रोड डिझाईन करायचा आहे, रोड प्लॅन करायचा आहे. आणि हे कुठल्या फॅक्टर्स वरती डिपेंड आहे, तर या सगळ्या फॅक्टर्स वरती, फ्रॉम मटेरियल, लोकेशन अँड द फंक्शन, ट्रॅफिक व्हॉल्यूम, विड्थ, इकॉनॉमी, ट्रॅफिक टाईप, रिजिडिटी अँड द लास्ट वन इज द टोपोग्राफी. समजलं कसं काय ना, ऑल ऑफ यू गेटिंग? All of you understand? Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. मुलांच्या मध्ये कोण? दीपक ऐवले आहेत का तुम्ही? दीपक, साक्षी निकम, Yes, ma'am. साक्षी, Yes, ma'am. साक्षी, Hello. मेघा, कोण? मेघा, सोनाली राऊत, प्रतीक यादव. ठीक आहे, समजलं का मुलींनो तुम्हाला? Yes, ma'am. Ma'am. Yes, ma'am. ठीक आहे, का आणखीन एकदा सांगू? मॅम रिपीट करा एकदा. ओके, ठीक आहे. बघा, क्लासिफिकेशन ऑफ रोड्स, आपल्याला क्लासिफिकेशन ऑफ रोड करायचं आहे. तर रोडचं क्लासिफिकेशन आपण 3 वे मध्ये मेजर करतोय. त्यामध्ये कुठलं कुठलं आहे बघा, मटेरियल, लोकेशन अँड द ट्रॅफिक. मटेरियल म्हणजे काय, कुठल्या टाईपचं मटेरियल त्या रोडला आपण वापरणार आहोत. मग कॉन्क्रीट मटेरियल्स असतील तर कॉन्क्रीट रोड म्हणायचं त्याला.
ऍग्रिगेटचा रस्ता असेल फक्त तर ऍग्रिगेटचा रस्ता म्हणायचं त्याला, ग्रॅव्हल्सचा रस्ता म्हणायचं. मातीचा रस्ता असेल, माती यूज केली असेल सॉइल तर सॉइलचा रोड म्हणायचं त्याला. तर अशा पद्धतीने बेस्ड ऑन द डिफरंट मटेरियल त्या ठिकाणी रोडचं काय असणार आहे, क्लासिफिकेशन असणार आहे बेस्ड ऑन द मटेरियल. लोकेशन म्हणजे काय, स्टेट हायवे, नॅशनल हायवे, कंट्री टू कंट्रीला कनेक्ट करणारा जर रोड असेल तर तो रोड असणार आहे तुमचा. विलेज टू विलेज असेल तर विलेज रोड म्हणणार आहात तुम्ही. म्हणजे इट डिपेंड्स अपॉन द लोकेशन. ट्रॅफिक म्हणजे काय, तर ट्रॅफिक मग कुठल्या टाईपचं ट्रॅफिक आहे त्या ठिकाणी, टू व्हीलरचं जास्त आहे की फोर व्हीलर्स जास्त जातात त्या रोडवरून, त्या मोठे मोठे ट्रक, ट्रॅक्टर, आयसर आहेत ते व्हेकल जास्त जातात. तर ह्याच्या बेसनं स्टडी करायचं आहे आपल्याला, आणि त्यानुसार काय करायला लागेल आपल्याला, रोडची विड्थ आहे ती प्रोव्हाइड करावी लागेल. म्हणजे टाईप ऑफ रोड काय करायला लागेल, प्रोव्हाइड करायला लागेल. दॅट इज द क्लासिफिकेशन्स ऑफ रोड बेस्ड ऑन द मटेरियल, लोकेशन अँड द ट्रॅफिक. आता हे जे रोडचं क्लासिफिकेशन आहे तर ते कुठल्या फॅक्टर्सवरती डिपेंड आहे, मटेरियलवरती. मी आता कॉन्क्रीटचा रोड तयार करते, तर कॉन्क्रीटचा रोड आपण जर तयार करत असेल तर त्या ठिकाणी मटेरियल कुठलं वापरणार आहे, म्हणजे क्लासिफिकेशन ऑफ रोड, कुठल्या टाईपचा रोड आहे त्या पद्धतीने तुम्ही मटेरियल सिलेक्ट करणार. दॅट इज द फर्स्ट कंडिशन. सेकंड, लोकेशन अँड द फंक्शन. लोकेशन कुठं आहे त्या रोडचं, कुठून ते कुठंपर्यंत कनेक्शन केलेलं आहे. मीन्स बघा, कंट्री टू कंट्री आहे का, किंवा ओरिजिन आपला विलेज टू विलेज आहे का, डिस्ट्रिक्ट टू डिस्ट्रिक्ट लेवल आहे का. हे जे पॅरामीटर्स आहेत ते यामध्ये येतात. म्हणजे लोकेशन अँड द फंक्शन, कुठलं लोकेशन आहे त्या ठिकाणी, लोकेशन टू लोकेशन कनेक्ट केलेलं आहे. ते बेसिक कशासाठी केलेलं आहे, नॅशनल टू नॅशनल हायवे कनेक्ट करण्यासाठी केलेलं आहे, किंवा डिस्ट्रिक्ट टू डिस्ट्रिक्ट केलेलं आहे. हे फंक्शन या ठिकाणी येईल. ट्रॅफिक व्हॉल्यूम. ट्रॅफिक व्हॉल्यूम आपण का मेजर करतो, तर ट्रॅफिक व्हॉल्यूम मध्ये काय करायचं आहे आपल्याला, की बाबा वेगवेगळ्या टाईपचे व्हेकल आहेत त्याचं डिस्ट्रीब्युशन करायचं आहे, की बाबा टू व्हीलर किती, फोर व्हीलर किती, त्यामध्ये परत तुम्हाला मग बिग साईजचे व्हेकल किती, ह्या सगळ्याचे आपल्याला काय करायला लागेल, डिस्ट्रीब्युशन करावं लागेल. त्याच्यापासून एक आकडा मिळेल तुम्हाला, की या रोडवरती टू व्हीलर जास्त फिरतात किंवा फोर व्हीलर जास्त फिरणार आहेत. तर त्यासाठी यू शुड नो द विच टाईप ऑफ व्हेकल्स आर मुव्हिंग ऑन द रोड इन द मॅक्झिमम टाइम्स. दॅट इज द ट्रॅफिक व्हॉल्यूम. सेकंड, विड्थ ऑफ द रोड. तर ह्या ट्रॅफिक व्हॉल्यूम एकदा माहिती झालं की मग मी काय करू शकते, की विड्थ ऑफ द रोड ह्या ठिकाणी इन्क्रीज करायची गरज आहे, फ्युचर एक्सपान्शन या रोडची करायची गरज आहे. हा मार्क तुम्ही तिला ठिकाणी लिहू शकता, रिमार्क, की बाबा ट्रॅफिक व्हॉल्यूम एवढा आहे, ट्रॅफिक डेन्सिटी एवढी आहे आणि रोडची विड्थ कशी आहे, कमी आहे. म्हणजे हे पण तुमचं क्रायटेरिया या ठिकाणी येऊ शकतो, की विड्थ ऑफ द रोड. नेक्स्ट, इकॉनॉमी. इकॉनॉमी म्हणजे काय करायचं आपल्याला, कमीत कमी पैशामध्ये, कमीत कमी खर्चामध्ये आपल्याला रस्ता जर बनवायचा असेल तर अलाइनमेंट ऑफ द रोड काय केली पाहिजे, व्यवस्थित फिक्स केली पाहिजे. आणि जास्तीत जास्त जी जर स्ट्रेट लाईन असेल तर तुमचा मेंटेनन्सचा खर्च आहे तो कमी होऊ शकतो. ओके, किंवा तुमच्या कन्स्ट्रक्शन करत असतानाची पण कॉस्ट काय होऊ शकते, कमी होऊ शकते. आणि तोच जर रस्ता समजा तुमचा जर ह्याचा आहे, आपला वळणावळणाचा रस्ता आहे, तर त्या ठिकाणी काय होणार आहे, तर इकॉनॉमी पण जास्त असणार आहे, खर्च पण जास्त असणार आहे, आणखी त्या रोडला मेंटेनन्स पण जास्त असणार आहे. पण अशा पण त्या ठिकाणी जर आपल्याकडे पर्यायच नसेल तर आपल्याला त्या ठिकाणी पण जावं लागेल फॉर द कन्स्ट्रक्शन ऑफ द रोड्स. नेक्स्ट पॉईंट इज द ट्रॅफिक टाईप. मग त्या ट्रॅफिक टाईप आपल्याला बघावं लागेल कुठल्या टाईपच्या आहेत, म्हणजे पूर्ण माल वाहतुकीच्याच गाड्या जास्त जात आहेत का त्या ठिकाणी, की टू व्हीलर आहेत, फोर व्हीलर आहेत. तर ह्याचा ट्रॅफिक टाईप आपल्याला एकदा मेन्शन करावं लागेल. आणि टोपोग्राफी किंवा रिजिडिटी. टोपोग्राफी किंवा रिजिडिटी, त्या रोड आपल्याला कुठल्या टाईपचं सिलेक्ट, रिजिड आहे की फ्लेक्झिबल रोड आहे, हे पण या ठिकाणी आपण डिसाईड करू शकतो बेस्ड ऑन द दॅट टोपोग्राफी. टोपोग्राफीमध्ये काय करणार आहे तुम्ही, ज्या ठिकाणी कटिंग आणखी फिलिंग ह्या दोन मी तुम्हाला कंडिशन सांगितल्या होत्या. जेव्हा अंडुलेटिंग पार्ट असेल तेव्हा काय करायचं आपल्याला, जो कट केलाय, जो डिपॉझिशन एरिया आहे तो काय करायचा आहे आपल्याला, अर्थवर्क कट करायचा आहे. आणि तो अर्थवर्क एरिया आपल्याला कशामध्ये फिल करायचा आहे, तर तुमच्या त्या अंडुलेटिंग पार्टमध्ये, म्हणजे जेणेकरून आपल्याला प्लेन सरफेस मिळेल, प्लेन रोड मिळेल. ठीक आहे, तर अशा पद्धतीने these are the classifications of the roads based on the material, location and traffic, and there are the different factors that should be considered while designing, planning or the classifications of the roads. Okay, एवढे पॉइंट लिहिलेत का, समजलं का आता तरी सगळ्यांना? Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. ठीक आहे, आता लिहून घेतले का हे पॉइंट, Yes, ma'am. लिहून Yes, घेतले? ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. Okay, ठीक आहे, we'll move towards the next slide then. Types of road based on material. Write down these types of road based on material.
झालं complete. Types of roads based on the materials. Write down types of roads based on the material. Write down first earthen roads. Earthen roads. Earthen road. Second, gravel roads. Earthen roads. Second, gravel roads. Earthen roads. Second, gravel roads. Third, murum roads. Murum roads. Next, WBM roads. WBM roads. हॅलो मॅम. हा बोला. मॅम WBM म्हणजे? वॉटर बॉन्ड मेकॅडम. मी तुम्हाला 1 by 1 सांगणारच आहे. आपल्या वॉटर बॉन्ड मेकॅडम पुढच्या स्लाइड मध्ये तो येईल. वॉटर बॉन्ड मेकॅडम म्हणजे मातीचा रस्ता बनवलेला असतो, त्याला वॉटर बॉन्ड मेकॅडम म्हणतात. सांगते मी तुम्हाला इन डिटेल नेक्स्ट स्लाइड मध्येच. ठीक आहे. आपण 1 by 1 हे सगळे रोड्स आपण बघणार आहोत. अर्धन रोड म्हणजे काय, ग्रॅव्हल रोड म्हणजे काय, मुरुम रोड म्हणजे काय, WBM रोड म्हणजे काय, बिट्युमिनस रोड म्हणजे काय, आणखी कॉन्क्रीट रोड म्हणजे काय. ठीक आहे. WBM रोड्स, नेक्स्ट बिट्युमिनस रोड्स अँड लास्ट कॉन्क्रीट रोड्स. ठीक आहे. तर एक शॉर्ट मध्ये तुम्हाला सांगते बघा. अर्धन रोड, जे अर्धन रोड, सेकंड वन इज द ग्रॅव्हल रोड. अर्थ मटेरियल पासून बनवलेले ते तुमचे अर्धन रोड असणार आहेत. ठीक आहे. सेकंड वन इज द ग्रॅव्हल. ओके, ग्रॅव्हल पासून बनवलेले किंवा त्यामध्ये क्रश्ड स्टोन्स असतील तर दॅट इज द ग्रॅव्हल रोड्स. मुरुमाचा मुरम्यापासून बनवलेला रस्ता, दॅट इज द मुरुम. यू कॅन सी. नेक्स्ट वन इज द WBM, वॉटर बॉन्ड मॅकॅडम. थेकनी वॉटर प्लस तुमची माती, ह्या सगळ्याचं कॉम्बिनेशन करून छोटे मातीचे सॉइल पार्टिकल्स असतील, बिगर पार्टिकल्स असतील, त्यामध्ये पाणी मिक्स केलं जाईल आणि त्याच्यानुसार जो वॉटर बॉन्ड मेकॅडम आहे तो रोड, दॅट इज द WBM रोड. बिट्युमिनस म्हणजे काय, जे ऍस्फाल्ट किंवा तुमचं बिट्युमिन वापरून जो तयार केलेला रोड आहे, दॅट इज द बिट्युमिनस रोड. आणि लास्ट वन इज द कॉन्क्रीट रोड, म्हणजे काय, कॉन्क्रीट मटेरियल, सिमेंट, सँड, ॲग्रिगेट, वॉटर, त्यामध्ये स्टील रेन्फोर्समेंट, या सगळ्याचा वापर करून आपण जे कॉन्क्रीट रोड बनवतो, दॅट इज द कॉन्क्रीट रोड्स. अशा पद्धतीने देअर इज अ डिस्ट्रीब्युशन ऑफ दिस टाइप्स ऑफ रोड बेस्ड ऑन द मटेरियल्स. ओके, बेस्ड ऑन द मटेरियल्स. तुम्ही आता मगाशी आपला क्वेश्चन होता की व्हॉट टाइप ऑफ मटेरियल्स आर युज्ड फॉर दी कन्स्ट्रक्शन ऑफ रोड्स. तर त्यामध्ये एवढ्या टाईपचे मटेरियल आहेत. कुठले, अर्धन मटेरियल असेल, ग्रॅव्हल्स असतील, मुरुम असतील, WBM, बिट्युमिनस अँड कॉन्क्रीट. दीज आर ऑल टाइप्स ऑफ द रोड्स आर बेस्ड ऑन द मटेरियल्स. ओके, विल सी द फर्स्ट रोड. बघा, अर्धन रोड. तर अर्धन रोड, आपला अर्धन रोड म्हणजे काय बघा. द अर्धन रोड्स आर लेड विथ सॉइल. बघा, अर्धन रोड्स आर लेड विथ सॉइल. They are cheaper of all types of the roads. They are cheaper of all types of the roads, and this type of road is provided for less traffic area and or for countryside areas. Good drainage system should be required, which reflects good performance for longer period. तर यामध्ये बघा, हा जो रस्ता आहे तो तुमचा अर्धन मटेरियल आहे. तो हा कशावरती बनवलेला आहे, अर्धन रोड्स आर लेड ऑन द सॉइल, म्हणजे सॉइल पासून हे बनवलेले रस्ते आहेत. तर या ठिकाणी सॉइल जे आहे इट इज अ व्हेरी चिपर मटेरियल. ओके, आणि हा कुठं वापरणार आहेत, दे आर चिपर ऑफ ऑल टाइप्स ऑफ द रोड्स. ओके, सगळ्या रोड मध्ये आपल्या हे अर्धन रोड आहे किंवा मातीचा जो हा रस्ता आहे, दॅट इज द अर्थन रोड, दॅट आर दी चिपर ऑफ ऑल टाइप्स ऑफ द रोड. दॅट इज द फर्स्ट पॉईंट. सेकंड पॉईंट हा काय, या ठिकाणी दिस टाइप ऑफ द रोड इज प्रोव्हाइडेड लेस ट्रॅफिक, ज्या ठिकाणी लेस ट्रॅफिक आहे. परत ज्या कंट्री साइड किंवा रोड्स आपले जे टाउन असेल किंवा विलेजेस मध्ये अशा टाइपचे रोड जास्तीत जास्त प्रमाणामध्ये वापरतात. फक्त प्रॉब्लेम या ठिकाणी असा असतो की त्या ठिकाणी जर पाऊस पडला, रेनफॉल झाला, तर त्या ठिकाणचं जे वॉटर आहे त्याचं ड्रेन आउट होत नाही. जर हे वॉटरचं ड्रेन आउट जर व्यवस्थित झालं तर वॉटर ड्रेनेज सिस्टीम शुड बी रिक्वायर्ड, विच रिफ्लेक्ट्स द गुड परफॉर्मन्स. आणि असं जर वॉटर ह्या रोडवरती जर साचून राहिलं तर काय होतं की ऑटोमॅटिकली त्या ठिकाणी
ठिकाणी रोडची जी स्ट्रेंथ आहे ती कमी होते. ओके, आणि सो दॅट आणि हे जर परफॉर्मन्स जे आहे रोडचा जो गुड ड्रेनेज सिस्टीम आहे किंवा ड्रेनेज सिस्टीम जर व्यवस्थित आपण जर प्रोव्हाइड केली तर त्या ठिकाणी आपल्याला त्या रोडचं सुद्धा गुड परफॉर्मन्स आपल्याला बघायला मिळेल फॉर अ लॉंगर पिरियड. बट डिफ्लेक्स इज दॅट की त्या ठिकाणी रेनफॉल झाला तर ऑटोमॅटिकली त्या ठिकाणचं वॉटर आहे ते ड्रेन आउट करावं लागेल. मग त्यासाठी काय प्रोव्हिजन केलं पाहिजे की तर रोडचा जो सेंटर पार्ट आहे तिथं ग्रॅडियंट प्रोव्हाइड केला पाहिजे. मग तो ग्रॅडियंट कसा प्रोव्हाइड करायचा विथ इन्क्लिनेशन, जेणेकरून वरून जर रेनफॉल जर झालं तर ऑटोमॅटिकली दॅट वॉटर जे आहे ते कसं झालं पाहिजे रोडवरती न थांबता ते बाहेर स्प्रेड आउट झालं पाहिजे. दॅट इज द कन्सेप्ट हिअर. अर्धन रोड, तर अर्धन रोड म्हणजे काय, हा जो रोड आहे तो तुमचा कशाचा बनवलेला आहे, सॉइल पासून. सेकंड पॉइंट इज हा रोड आहे तो सगळ्या रोडमध्ये खूप चिपर रोड आहे. तिसरा पॉइंट म्हणजे काय, हा जो रोड आहे तो कुठं प्रोव्हाइड करतात, ज्या ठिकाणी लेस ट्रॅफिक आहे त्या ठिकाणी कंट्री साइड असेल किंवा विलेजेस मध्ये हा रोड यूज करतात. आणि तिसरा म्हणजे काय की या ठिकाणी जर या रोडला जर वॉटर जर रेनफॉल झालं, वॉटर जर जास्त वेळ साचून राहिलं तर ह्याची स्ट्रेंथ आहे किंवा याची ड्युरेबिलिटी आहे, ह्याचा मेंटेनन्स जो आहे तो काय होणार आहे, वाढणार आहे. मग त्यासाठी आपल्याला काय करायला लागेल, त्या ठिकाणी त्या ड्युरेबिलिटी काय होणार आहे त्याची कमी होणार आहे, मेंटेनन्स आहे तो रोडचा वाढणार आहे. तर त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल की जो इन्क्लिनेशन आपण जो प्रोव्हाइड करणार आहोत रोडला, तो जर प्रोव्हाइड केला, इन्क्लिनेशन किंवा स्लोप म्हणा जर प्रोव्हाइड केला तर ऑटोमॅटिकली जरी रेनफॉल झाला तर वॉटर आहे ते काय होणार आहे त्या ठिकाणाहून काय होणार आहे, रोड पासून तर बाजूला जाणार आहे. मग जेणेकरून त्या ठिकाणी जे सिपेजेस आहेत, लिकेजेस आहेत किंवा त्या ठिकाणचे जे ड्रेनेज होणार आहेत किंवा मेंटेनन्स होणार आहे तो काय होणार आहे त्या ठिकाणचा कमी होणार आहे. अँड सो दॅट इफ दॅट गुड ड्रेनेज सिस्टीम इफ वी प्रोव्हाइडेड टू दॅट रोड then automatically that performance of the road will be for a longer period. समजलं का सगळ्यांना? ऑल ऑफ यू गेटिंग? Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. ओके, सोपा आहे, इतकं काही अवघड नाहीये. अर्धन रोड म्हणजे मातीचा रोड, तो आपल्याला कसा आहे मातीपासून बनवलेला म्हणजे तो चिपर रोड असणार आहे. आपण कुठं वापरणार आहे, गावामध्ये किंवा खेड्यामध्ये आपण ज्या ठिकाणी रोड्स आहेत तर त्या ठिकाणी अशा टाईपचे रोड्स असतात. ओके, म्हणजे मेन आपला जर नॅशनल रोड्स, हायवे रोड्स आहेत, डिस्ट्रिक्ट रोड्स आहेत त्या ठिकाणी अशा टाईपचा रोड नसतो. कंट्री साइड एरियामध्ये हा रोड अवेलेबल असतात. त्या ठिकाणी फक्त प्रॉब्लेम काय असतो की जर पाऊस पडला तर चिखल होतो, चिखल झाल्यानंतर मग त्या ठिकाणी काय होणार आहे, खड्डे तयार होणार आहेत. मग त्या ठिकाणी जी रोडची स्ट्रेंथ होती ती काय होणार आहे, कमी होणार आहे. आणि मग याच ठिकाणी जर आपण प्रोव्हिजन केले की बाबा या ठिकाणी सेंटर लाईन वगैरे एखादी प्रोव्हाइड, आपण या ठिकाणी सेंटर लाईन ऑफ द रोड आहे तिथून जर स्लोप प्रोव्हाइड केला तर काय होणार आहे, ते वॉटर जे आलेलं आहे तुमच्या रोडवरती ते काय होणार आहे, बाहेर जाणार ना, मग तुमच्या रोडवरती जास्त वेळ राहणार नाही. मग त्यावेळेला रोडची स्ट्रेंथ आहे ती वाढू शकते. त्या वेळेमध्ये रोड काय करणार आहे, परफॉर्मन्स आपल्याला चांगला देणार आहे फॉर अ लॉंगर पिरियड. तर अशा पद्धतीने हा जो आहे तो तुमचा कुठला आहे, अर्धन रोड आहे. समजलं का सगळ्यांना? ऑल ऑफ यू गेटिंग? Yes, Yes, ma'am. ma'am. Okay, so write down these earthen roads. Earthen roads. Write down. Earthen roads are. Earthen roads are. Earthen roads are laid with soil. Earthen roads are laid with soil. Earthen roads are laid with soil. Full stop. They are cheaper. They are cheaper. They are cheaper of. They are cheaper of all types of roads. They are cheaper of all types of roads. They are cheaper of all types of roads. Full stop. This type of road is provided. This type of road is provided for
less traffic areas, for less traffic areas, less traffic areas, and for countryside area, for countryside areas, for countryside areas, full stop. Good drainage system, good drainage system, good drainage system should be required, good drainage system should be required, which reflects good performance for longer period, good performance for a longer period. Completed? All of you completed? Yes, ma'am. Okay. We'll see the next type of road. बघा gravel road. Gravel roads are also low quality roads, but they are good when compared to the earthen roads. Compacted mixture of gravels and earth is used as pavement material in this case. बघा या ठिकाणी काय केलेलं आहे, ग्रॅव्हल रोड्स. आता मातीचा रस्ता फक्त माती होती त्या ठिकाणी, ठीक आहे. आता या ठिकाणी ग्रॅव्हल रोड, बट इट इज अ कॉम्बिनेशन ऑफ काय दिलेलं आहे बघा या ठिकाणी, मिक्सचर ऑफ ग्रॅव्हल्स अँड द अर्थ म्हणजे माती प्लस तुमचे ग्रॅव्हल्स याचं काय केलेलं आहे, कॉम्बिनेशन केलेलं आहे. These gravel roads are also low quality roads, but they are good when compared to the earthen roads. Compacted mixture of gravel and earth is used as a pavement material in this case. तर यामध्ये काय करतात, एक लेअर ॲग्रिगेटचा दॅट इज द ग्रॅव्हलचा, परत लेअर त्यामध्ये मातीचा, परत त्या ठिकाणी ग्रॅव्हलचा लेअर, अशा पद्धतीने दिले जातात आणि त्याला कॉम्पॅक्शन केलं जातं. कशाने कॉम्पॅक्शन करतात, तर त्या ठिकाणी रोलर्स वापरले जातात. त्या रोलर थ्रू काय केलं जातं, याचं कॉम्पॅक्शन केलं जातं. त्यामुळे अर्धन मटेरियलपेक्षा, अर्धन रोडपेक्षा ग्रॅव्हलचा रोड आहे ह्याची बेअरिंग कॅपॅसिटी किंवा ह्याचं काय बेअरिंग कॅपॅसिटी किंवा हे क्वालिटी ऑफ दिस रोड इज अ गुड क्वालिटी ॲज कम्पेअर टू द अर्धन रोड्स. कारण या ठिकाणी आपण स्टोन्स वापरतोय, ग्रॅव्हल्स म्हणजे एक स्टोनच आहेत, तर हे स्टोन्स या ठिकाणी वापरल्यामुळे काय होतं, लेअर ऑफ सॉइल अँड लेअर ऑफ द स्टोन, तर त्यामुळे काय होणार आहे, कॉम्पॅक्शन व्यवस्थित होऊ शकतं. अँड बिकॉज ऑफ दिस कॉम्पॅक्शन त्याची ही जी काय असणार आहे क्वालिटी ॲज कम्पेअर टू अर्धन मटेरियल ह्याची गुड असणार आहे. ठीक आहे, समजलं का? ग्रॅव्हल रोड्स, ऑल ऑफ यू गेटिंग? Yes, ma'am. Yes, ma'am. आणखी एकदा सांगते ऐका, ग्रॅव्हल रोड्स म्हणजे काय, आपल्याला ग्रॅव्हल्स या ठिकाणी वापरायचे आहेत. थोडक्यात ग्रॅव्हल्स मध्ये आपण मिक्सचर ऑफ, म्हणजे या रोड्स मध्ये ग्रॅव्हल रोड्स मध्ये मिक्सचर ऑफ ग्रॅव्हल्स अँड द अर्थ मटेरियल, अर्थ म्हणजे सॉइल मटेरियल. तर त्या ठिकाणी काय करायचं, ह्या दोन्हीचं मिक्सचर बनवायचं आहे. एक मग लेअर त्या ठिकाणी मिक्सचर मध्ये एक लेअर दिला, परत त्याच्यावरती काय करायचं आपल्याला, रोलरनं कॉम्पॅक्शन करायचंय, परत दुसरा लेअर दिला, परत कॉम्पॅक्शन करायचंय, तिसरा लेअर दिला, परत कॉम्पॅक्शन, म्हणजे अशा पद्धतीने हा रोड आहे तो कॉम्पॅक्टेड रोड बनून जाईल. त्यामुळे ह्याची जी क्वालिटी आहे ती ॲज कम्पेअर टू अर्धन मटेरियल ग्रॅव्हल रोडची काय असणार आहे, क्वालिटी चांगली असणार आहे. ऑल ऑफ यू अंडरस्टँड? Yes, ma'am. Yes, ma'am. Write down these gravel roads. Write down gravel roads. Gravel roads are also low quality roads. Gravel roads are also low quality roads
but they are good, when compared to earthen roads, when compared to earthen roads, when compared to earthen roads. Full stop. Compacted mixture of gravels, compacted mixture of gravel and earth is used as pavement material in this case, full stop. समजलं का सगळ्यांना अर्धन रोड आणि ग्रॅव्हल रोड? Yes, ma'am. कोण सांगेल मला अर्धन रोड म्हणजे काय? अर्धन रोड म्हणजे काय? बोला पटपट. अर्धन रोड एका सिंपल लाईन मध्ये सांगायचं. The roads which are made from the soil. ओके, फ्रॉम द सॉइल. ओके, नेक्स्ट आणखी कोणाला काय समजलं? They are cheaper of all types of roads. ओके, दे आर चिपर ऑल टाइप्स ऑफ द रोड. They provide the less traffic. ओके, काय हा रोड कुठं प्रोव्हाइड करतात? तर ज्या ठिकाणी ट्रॅफिक कमी आहे, कंट्री साइडला किंवा विलेजेस मध्ये हा रोड आपण प्रोव्हाइड करतो. पुढे नेक्स्ट ड्रेनेज सिस्टीमचं काय समजलं? समजा वॉटर आहे ते रोड वरतीच थांबलं तर काय होणार आहे? समजा रेनफॉल झालंय आणि ते वॉटरचं Maintenance वाढणार आहे ना. मेंटेनन्स वाढू शकतो. तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे? एक स्लोपिंग साइड वगैरे जर आपण प्रोव्हाइड केली रोडला तर काय होणार आहे? ते वॉटर आहे ते काय होणार आहे? रोड वरती राहणार नाही जास्त वेळ. तर त्यामुळे काय होणार आहे की रोड चांगला परफॉर्मन्स देऊ शकतो ना फॉर अ लॉंगर पिरियड, जे की आधी देत नव्हता जेव्हा पाणी अवेलेबल आहे तेव्हा. ठीक आहे, दॅट इज द अर्धन रोड. पुढे ग्रॅव्हल रोड म्हणजे काय सांगा आता? कोणाला समजलं? ग्रॅव्हल्स Low quality road. लो क्वालिटीचा आहे, पण कम्पेअर्ड टू अर्धन मटेरियल इट इज लो और इट इज हाय, इट इज गुड? It is good. अर्धन मटेरियल पासून जे आपण रोड तयार करणार आहे त्याच्यापेक्षा तर ग्रॅव्हलचा रोड हा चांगला असणार आहे. पुढे मिक्सर कशा कशाचं वापरतात इथं? Gravel. Soil. Earth material. कॉम्बिनेशन करून आपण हा आहे तो बनवतो. पण महत्वाचं म्हणजे इथं कॉम्पॅक्शनची गरज आहे. कॉम्पॅक्शन आपण कशाने करतो? तर रोलरनं करतो. कॉम्पॅक्शन केल्यानंतर काय होणार आहे? जी क्वालिटी आहे ती वाढणार आहे ऍज कम्पेअर टू द अर्धन मटेरियल. ठीक आहे, मुव्हिंग टुवर्ड्स द नेक्स्ट स्लाइड नाव. मुरुम रोड. आता मुरुम रोड काय बघा, मुरुमाचा रस्ता आहे थोडक्यात. तुम्हाला दिसतोयच पुढे रस्ता पिक्चर मध्ये बघा. मुरुम इज अ मॅटर obtained from disintegration of igneous rocks by weathering agencies and this is used to make roads called as मुरुम roads. बघा, मुरुमाचा रस्ता म्हणजे काय? जे वेगवेगळ्या रॉक आहेत ना आपले, इग्नियस रॉक आहेत, सेडिमेंटरी रॉक, असे रॉकचे वेगळे टाईप आहेत. रॉक म्हणजे स्टोनचे प्रकार आहेत. ते स्टोन मध्ये पण वेगळे प्रकार असतात. मग त्यामध्ये इग्नियस असेल, मेटामॉर्फिक असेल किंवा सेडिमेंटरी असे रॉकचे टाईप आहेत. ओके, जे सगळ्यात चांगले असतात ते त्याला आपण काय म्हणतो? त्या ठिकाणी काय करायचे आपल्याला? जे इग्नियस रॉक्स आहेत
पण काय वेळेला काय होतं की वेदरिंग ऍक्शन जेव्हा पाऊस पडला तर त्याच्यामुळे काय होणार आहे, ते चांगले जे दगड आहेत तर त्याच्यावरती काय होती, वेदरिंग ऍक्शन होती, टेम्परेचरचे इफेक्ट होतात आणि त्यामुळे काय होतं, त्याचं डिसइंटिग्रेशन होतं. तर त्या डिसइंटिग्रेशन ऑफ इग्नियस रॉक्स मुळे जे काय मॅटर तयार होतं तर त्या मॅटरला आपण काय म्हणणार आहे, मुरुम. आणि तो मुरुम आहे तो आपण काय करायचा, या रोडसाठी वापरायचा आहे. सो या मुरुमापासून जो बनवलेला रोड आहे की इग्नियस रॉक्स आहे, तर ते इग्नियस रॉक्सचं काय होणार आहे, हे स्ट्रॉंग रॉक्स असतात. ओके, तर त्या पण काय होतं, त्याच्यावरती एन्व्हायरमेंटल किंवा वेदरिंगचे ऍक्शन होतात. त्याच्यामुळे काय होतं, पाऊस पडला समजा, ऊन पडलं तर त्याच्यामुळे त्या स्टोनची काय होणार आहे, डिसइंटिग्रेशन होणार आहे. आणि बिकॉज ऑफ दिस डिसइंटिग्रेशन ऑफ दिस इग्नियस रॉक्स काय होणार आहे, जे काही वेदरिंग ऍक्शन मुळे त्याचं काय डिसइंटिग्रेशन होतं तर त्या ठिकाणी जो मॅटर तयार होणार आहे तर त्याला आपण काय म्हणणार आहे, मुरुम असं म्हणणार आहे. आणि तो मुरुम आपण या ठिकाणी रोडसाठी डायरेक्टली वापरणार आहोत. ओके, दॅट इज द मुरुम रोड. आणि त्याच्यावरती मग मुरुमावरती आपण माती पसरू शकतो थोडीफार आणि त्याच्यावरून कॉम्पॅक्शन करू शकतो. हा आपला झाला मुरुमाचा रोड. समजलं का? ऑल ऑफ यू अंडरस्टँड? Yes, ma'am. नावातच समजलं पाहिजे मुरुम Yes, रोड ma'am. म्हणजे काय. ओके, Yes, पण ma'am. इग्नियस रॉक एक लक्षात ठेवा की मुरुम रोड्स आर प्रिपेअर्ड फ्रॉम विच रॉक, डिसइंटिग्रेशन ऑफ विच रॉक, तर इग्नियस रॉक हे तुम्हाला आन्सर त्या ठिकाणी यायला पाहिजे. मुरुम इज अ मॅटर ऑब्टेन्ड फ्रॉम द डिसइंटिग्रेशन ऑफ इग्नियस रॉक्स. वेगळ्या टाईपचे रॉक्स आहेत. रॉक म्हणजेच एक स्टोनचा प्रकार आहे हा इग्नियस रॉक्स. तर त्यामध्ये ह्याच्यावरती याच रॉक वरती काय होणार आहे, डिसइंटिग्रेशन अँड वेदरिंग ऍक्शन होऊन एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट होऊन त्या ठिकाणी काय होणार आहे, तर त्या रॉक, त्या जो रॉक आहे तर त्या डिसइंटिग्रेशन होणार आहे आणि जो मॅटर त्या ठिकाणी फॉर्म होईल त्याला आपण मुरुम म्हणणार आहोत. हा मुरुम आपण कुठे वापरणार आहोत, फॉर आवर मेकिंग द रोड्स. सो ऑल ऑफ यू राईट डाऊन मुरुम रोड्स. Write down. Murum is a matter. Murum is a matter obtained from the disintegration of igneous rocks, disintegration of igneous rocks by weathering agencies, full stop. And this is used to make roads. This is used to make roads called as murum roads. Called as murum roads. Called as murum roads. Full stop. All of you completed? इथपर्यंत सगळ्यांचं झालं का? Yes, ma'am. समजलं का सगळ्यांना? Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. ओके, पुढे नेक्स्ट स्लाइड कर जाऊयात. आता कुणीतरी मगाशी विचारलं होतं WBM म्हणजे काय, बरोबर? तर वॉटर बॉन्ड मेकॅडम, नाव लक्षात ठेवा. WBM म्हणजे काय, वॉटर बॉन्ड मेकॅडम. ओके, तर वॉटर बॉन्ड मेकॅडम रोड्स कंटेन क्रश्ड स्टोन ऍग्रीगेट in a base course. The aggregates are spread on the surface and these are rolled after sprinkling water. WBM roads provides better performance as compared to the earthen roads, murum roads and the gravel roads. And WBM roads are laid as a layers about 10 centimeter thickness of each layer and they are very rough and may disintegrate immediately under the traffic. तर बघा या ठिकाणी काय वापरलेलं आहे, वॉटर बॉन्ड मेकॅडम. या ठिकाणी क्रस्ड ऍग्रीगेट प्लस आपले काय असणार आहे, सॉइल पण असणार आहे. या ठिकाणी बघा तुम्हाला खाली रस्ता दिसतोय, त्या ठिकाणी स्टोन पण वापरले, दॅट इज ऍग्रीगेट, क्रस्ड स्टोन ऍग्रीगेट पण आहेत इन द बेस कोर्स. आणि सेकंड वन काय आहे, त्या ठिकाणी आपले ऍग्रीगेट्स आर स्प्रेड ऑन द सरफेस अँड दीज आर रोल्ड आफ्टर द स्प्रिंकलिंग वॉटर. म्हणजे काय असणार आहे, लेअर असणार आहे तो तुमचा ऍग्रीगेटचा, स्टोन ऍग्रीगेट्स असतील त्या ठिकाणी तो लेअर दिला जाईल. त्याच्यानंतर त्या ठिकाणी मातीचं पण लेअर असेल, त्याच्यावरती स्प्रिंकलिंग केलं जाईल वॉटरचं. आफ्टर द स्प्रिंकलिंग ऑफ वॉटर त्या ठिकाणी कॉम्पॅक्शन केलं जाईल बाय युजिंग द रोलर्स.
परत त्या ठिकाणी सेम दुसरा लेअर दिला जाईल, तो म्हणजे तुमचा ॲग्रिगेट, परत तुमची सॉईल आणि परत त्याच्यावर स्प्रिंकलिंग ऑफ वॉटर अँड आफ्टर द देअर इज अ कॉम्पॅक्शन यू आर युझिंग द रोलर्स. आणि अशा पद्धतीने हा जो रोड आहे तो बनवला जाईल बाय द ॲग्रिगेट्स अँड द सॉईल. द ॲग्रिगेट आहे ते क्रस्ड स्टोन ॲग्रिगेट आहेत, जी चांगली क्वालिटी आहे ॲज कम्पेअर टू द ग्रॅव्हल्स, ॲज कम्पेअर टू द मुरुम, ॲज कम्पेअर टू द अर्धन मटेरियल. सो दॅट ह्या रोडची जी क्वालिटी आहे दॅट इज द क्वालिटी आहे ती कशी आहे, इट हॅज अ गुड क्वालिटी अँड हॅव्हिंग द बेटर परफॉर्मन्स ॲज कम्पेअर टू द अर्धन, ग्रॅव्हल अँड द मुरुम रोड्स. आणि या WBM म्हणजे काय, वॉटर आणि हे बाउंड मॅकडम. मॅकडम म्हणजे काय, ह्या ठिकाणी बाउंडिंग केलेलं आहे सॉईलचं प्लस तुमच्या ॲग्रिगेटचं विथ वॉटर. वॉटरनं हे रस्ता बांधलेला आहे, थोडक्यात वॉटरचा वापर केलेला आहे या ठिकाणी. स्टोन्स आहेत ते प्लस माती, परत त्याच्यावरती वॉटरचं स्प्रिंकलिंग आणि परत कॉम्पॅक्शन, परत ॲग्रिगेट, परत सॉईल, परत वॉटर, परत रोलिंग. म्हणजे अशा पद्धतीने हा रोड आहे तो बनवलेला आहे. सो दॅट इट इज नोन ॲज द वॉटर बाउंड मेकॅडम. ओके, वॉटरने हे काय केलेलं आहे, कॉम्पॅक्शन केलेलं आहे आणि हा रस्ता काय केलेला बनवलेला आहे. तर त्या ठिकाणी वॉटरचं ह्या ठिकाणी महत्त्वाचं काम आहे ते म्हणजे कशाचं, कॉम्पॅक्शनसाठी वॉटर स्प्रिंकलर केलेलं आहे. आणि स्टोन्स आहेत ते ॲग्रिगेट स्टोन्स अँड द अर्थ मटेरियल दे आर काय असणार आहे ह्या ठिकाणी त्याचं कॉम्बिनेशन. आणखी प्लस त्याच्यावर जर वॉटर स्प्रेड केलं, आणखी रोलिंग केलं तर त्याची बेअरिंग कॅपॅसिटी, त्याची क्वालिटी अँड द परफॉर्मन्स ऑफ द रोड विल बी गोज ऑन इन्क्रीजेस ॲज कम्पेअर टू अर्धन मटेरियल, ग्रॅव्हल्स अँड द मुरुम रोड्स. ओके, सो दॅट इज द वॉटर बॉन्ड मेकॅडम. समजलं का वॉटर बॉन्ड मेकॅडम? आणि ह्याचा जो लेअर आहे तो बघा किती आहे, 10 सेंटीमीटर थिकनेस ऑफ ईच लेअर. वॉटर बॉन्ड मेकॅडम रोड्स आर लेड ॲज अ लेअर्स अबाउट 10 सेंटीमीटर थिकनेस ऑफ इच लेअर. त्या ठिकाणी मग लेअर दिला जाईल 1 by 1 आणि दे आर व्हेरी रफ. त्या ठिकाणी रफ आहेत, आणखी मे डिसइंटिग्रेट आफ्टर द अंडर ट्रॅफिक. हा पण जो रोड आहे तो कसा असणार, ॲज कम्पेअर टू बिटुमिनस रोड, ॲज कम्पेअर टू द कॉन्क्रीट रोड, हा रोड कसा असणार आहे, वीकच असणार आहे. बट जो तुमचा अर्धन मटेरियलचा रोड आहे, जो ग्रॅव्हलचा रोड आहे, जो मुरमाचा रस्ता आहे, त्याच्यापेक्षा तर हा चांगला आहे. दॅट इज द WBM रोड. हा पण जर जास्त ट्रॅफिक झालं त्या ठिकाणी इमिडिएटली आफ्टर द ट्रॅफिक ह्याचं पण डिसइंटिग्रेशन या रोडचं होऊ शकतं बिकॉज ऑफ द वेदरिंग ॲक्शन पण, किंवा त्या ठिकाणी ट्रॅफिक लोड जर जास्त असेल तर एका शॉर्ट ड्युरेशनमध्ये पण ह्या रोडचं पण डिसइंटिग्रेशन होऊ शकतं. सो दॅट इज द वॉटर बॉन्ड मेकॅडम. समजलं का? समजलं का सगळ्यांना? Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. आणखीन एकदा सांगते ऐका. वॉटर बाउंड मेकॅडम म्हणजे काय, वॉटर बाउंड हे तर मेकॅडम कशाचं बनवतात, सॉईलचं आणि तुमच्या ॲग्रिगेटचं मेकॅडम बनवले. त्याला बॉन्डिंग करायचं काम कोण करते, तुमचं वॉटर करते. तर त्या वॉटर एखादा मेकॅडम तयार झालं की ॲग्रिगेटचं आणि तुमच्या सॉईलचं जे मेकॅडम तुम्ही बनवणार आहात 1 लेअर 2 लेअर, त्याच्यावरती स्प्रिंकलिंग ऑफ वॉटर होईल तुमचं आणि त्याचं रोलरनं कॉम्पॅक्शन केलं जाईल. जेव्हा तुमचं कॉम्पॅक्शन होईल तेव्हा त्याची क्वालिटी कशी होणार आहे, इम्प्रूव्ह होणार आहे ॲज कम्पेअर टू ग्रॅव्हलचा रोड असेल किंवा अर्धनचा रोड असेल किंवा मुरमाचा रस्ता असेल. समजलं? आणि सेकंड थिंग इज दॅट की या ठिकाणी स्टोन ॲग्रिगेट वापरलेले आहेत आणि की तिथं बॉन्डिंग केलेलं आहे विथ बाय युझिंग द वॉटर आणि कॉम्पॅक्शन पण केलेलं आहे. त्यामुळे ह्याची क्वालिटी जास्त असणार आहे, परफॉर्मन्स ह्याचा चांगला असणार आहे ॲज कम्पेअर टू अदर टाईप ऑफ द रोड. ह्याची थिकनेस जी प्रोव्हाइड करत होती की ते बघा 10 सेंटीमीटर थिकनेस ऑफ इच लेअर. मग सॉईलचा लेअर दिला 10 सेंटीमीटर, तुमचा ॲग्रिगेट असेल तर 10 सेंटीमीटरचा आणि त्याच्यावरती मग परत वॉटर स्प्रिंकलर केलं जाईल. हा रोड सुद्धा कसा आहे, रफ आहे, कारण ॲग्रिगेट आपण या ठिकाणी वापरणार आहोत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय, आपल्याला जर या ठिकाणी जास्त जर व्हेकल निघाले, त्या ठिकाणी जास्त ट्रॅफिक झालं तर या रोडचं पण कमी वेळेमध्ये याचं डिसइंटिग्रेशन होऊ शकतं अंडर द ट्रॅफिक. दॅट इज द वॉटर बॉन्ड मेकॅडम. समजलं का सगळ्यांना? Yes, ma'am. ओके, ठीक आहे. राईट डाऊन वॉटर बाउंड मॅकॅडम रोड्स. वॉटर बाउंड मेकॅडम रोड्स. नाव लक्षात ठेवा, वॉटर बाउंड मॅकॅडम म्हणजे तुमच्या लक्षात येतं वॉटरनं बाउंड करते मॅकॅडम. मॅकॅडम मध्ये काय आहे, ॲग्रिगेट आणि सॉईल. वॉटर बाउंड मॅकॅडम रोड्स contain crushed stone aggregate, crushed stone aggregate, crushed stone aggregate in the base course, crushed stone aggregate in the base course
full stop. The aggregates are sprayed on the surface. Aggregates are sprayed on the surface and these are rolled after sprinkling water. And these are rolled after sprinkling water. Rolled after sprinkling water. Full stop. WBM roads provides better performance compared to earthen gravel, murum roads. Earthen, gravels, murum roads. Full stop. WBM roads are laid as layers about 10 centimeter thickness of each layer. 10 centimeter thickness of each layer. Full stop. They are very rough and may disintegrate immediately under traffic. They are very rough and may disintegrate immediately under traffic. झालं का कंप्लीट सगळ्यांचं? All of you completed? Yes, madam. Yes, ma'am. ओके, हे 2 संपूया आज आपण. नेक्स्ट वन इज द बिट्युमिनस रोड. तर बिट्युमिनस रोड तर तुम्ही सगळ्यांनी बघितल्यात, तुम्हाला माहिती आहे बिट्युमिनस रोडचं पण. बिट्युमिनस रोड्स आर व्हेरी पॉप्युलर रोड्स अराउंड द वर्ल्ड. They are most used roads in the world. They are low in cost and good for driving conditions. They are flexible and thickness of bituminous roads depends upon the subgrade soil conditions. ठीक आहे. तर बघा बिट्युमिनस रोड म्हणजे काय, आपल्याला आस्फाल्ट पासून हे बनवलेले रोड्स आहेत. ओके, दे आर व्हेरी पॉप्युलर इन द वर्ल्ड. आणि नंतर परत या ठिकाणी बघा त्याची कॉस्ट आहे ती लो कॉस्ट आहे ॲज कम्पेअर टू द कॉन्क्रीट रोड्स. दे आर फ्लेक्झिबल, हे रोड्स आहेत ते फ्लेक्झिबल्स रोड आहेत. पण ह्याची जी कपॅसिटी आहे, जे रोड आहेत, तर ह्याच्या कशावरती डिपेंड आहे, तर तुमचा जो खालचा सबग्रेड आहे तर त्याची सॉइल कंडिशन काय आहे. They are flexible and the thickness of the bituminous road is depends upon the subgrade soil condition. ह्या रोडची थिकनेस किती ठेवायची, मॅक्झिमम थिकनेस और द स्मॉलर थिकनेस, इट डिपेंड्स अपॉन द टाइप ऑफ सबग्रेड. द सबग्रेड जर तुमचा स्ट्रॉंग असेल तर त्या ठिकाणी तुमची बिट्युमिनसची थिकनेस कमी असेल तरी चालतं. बट इफ दॅट सबग्रेड इज अ वीक, तर त्या ठिकाणी काय करायला लागेल, आपल्याला लेअर आहे तो वाढवावा लागेल. का, थिकनेस आहे ती वाढवावी लागेल फॉर द increasing the quality or the performance of the road.
ओके, दॅट इज अ बिट्युमिनस रोड. बिट्युमिनस रोड म्हणजे काय? हा बिट्युमिनस रोड आहे ते कशापासून बनवतात? बिट्युमेन पासून किंवा आस्फाल्ट म्हणतात त्याला, आस्फाल्ट पासून हा रोड, हे जे रोड्स आहेत ते पॉप्युलर आहेत इन द वर्ल्ड मध्ये. याची कॉस्ट आहे ती कमी आहे. या रोडला फ्लेक्झिबल रोड्स असं म्हणतात. या रोडची जी थिकनेस आहे ती कशावरती डिपेंड आहे? तर सबग्रेड वरती डिपेंड आहे. खालचा जो सबग्रेड आहे तो जर स्ट्रॉंग असेल तर आपण थिकनेस त्या ठिकाणी बिट्युमेनची कमी ठेवू शकतो. इफ दॅट थिकनेस इज if that subgrade is strong, then thickness should be less, no problem. If the subgrade is very poor, then we have to increase the thickness of the bituminous road. अशा पद्धतीने डिस्क्रिप्शन आहे ते म्हणजे बिट्युमिनस रोडचं. खाली तुमचं पिक्चर दाखवलेलं आहे त्या ठिकाणी बिट्युमिनस रोडचं. यू कॅन सी दॅट रोलर्स आर युज्ड ओव्हर देअर फॉर द मेंटेनिंग और फॉर द फिनिशिंग और द कॉम्पॅक्टिंग द रोड सरफेस. ओके, समजलं का बिट्युमिनस रोड? Yes, ma'am. Ma'am. Yes, ma'am. नाही ना? कोणच काही बोलत नाहीये. बोला पटपट. समजलं मॅम. ओके, राईट डाऊन देन बिट्युमिनस रोड. टायमिंग झालंय का आपलं लेक्चरचं? संपलंय का? नाही अजून मॅम. अजून 5 मिनिटं आहेत, 5-10 मिनिटं आहेत, आहे की नाही? ठीक आहे. राईट डाऊन देन बिट्युमिनस रोड्स. हे 2 रोड आपण संपू. आणखी डिपेंड्स अपॉन द लोकेशन, जे रोडचं क्लासिफिकेशन केलेलं आहे दॅट विल सी इन द नेक्स्ट लेक्चर. ओके, सो राईट डाऊन बिट्युमिनस रोड. बिट्युमिनस रोड्स आर व्हेरी पॉप्युलर रोड्स. Bituminous roads are very popular roads around the world. Bituminous roads are very popular roads around the world. Full stop. They are most used roads. They are most used roads in the world. Full stop. They are low in cost. And good for driving conditions. Full stop. They are flexible. And thickness of bituminous roads. They are flexible and thickness of bituminous roads. Depends upon the subgrade soil condition. Full stop. All of you completed? Yes ma'am. Okay. Yes ma'am. Coming towards the next slide, that is the concrete roads based on the location, based on the material, that is the concrete roads. तर concrete road कशापासून बनवलेला असतो? तर concrete material पासून. Cement concrete is used to construct the pavement. In case of concrete roads, they are very popular and बघा ह्याची कॉस्ट जास्त आहे, costly than all other types of the roads, and they are not flexible, so they are required less maintenance. बघा ह्याचा मेंटेनन्स जो आहे तो कमी आहे. हे जे आहे ते रिजिड पेवमेंट म्हणतात त्याला, रिजिड स्ट्रक्चर आहे. याची रेजिस्टिव्ह पॉवर जी आहे ती जास्त आहे. वेदरिंग ऍक्शनचा इफेक्ट जास्तीत जास्त या रोडवरती होत नाही. ओके, त्यामुळे या रोडचा जो मेंटेनन्स जो होतो तो मेंटेनन्स कसा आहे? कमी आहे. हे जे रोड्स असतात कॉन्क्रीट रोड्स, दे आर ड्युरेबल. ओके, ड्युरेबिलिटी किंवा हे जे लाईफ ऑफ द रोड इज मोर.
परत म्हणजे या ठिकाणी कॉन्क्रीट मटेरियल जे आहे सिमेंट, सँड, ॲग्रिगेट, वॉटर, आणखी या ठिकाणी स्टील स्ट्रक्चर्स पण स्टील पण या ठिकाणी वापरलं जातं. ओके, तर त्यामुळे हा जो रोड आहे तो रिजिड असतो, पहिला पॉईंट. दुसरा म्हणजे या ठिकाणची जी क्वालिटी जी आहे ती पण चांगली असते. परत म्हणजे ज्या या ठिकाणी जो लोड असणार आहे व्हेकलचा तर रेजिस्ट करण्याची पॉवर या ठिकाणी या कॉन्क्रीट रोड्समध्ये जास्त असते. त्यामुळे मटेरियल जे वापरले त्याच्या बेसवरून ह्याची कॉस्ट जी आहे ती पण कशी आहे, जास्त आहे. बट मेंटेनन्स इज व्हेरी लेस. ओके, समजलं का? कॉन्क्रीट रोड आहे ते कॉन्क्रीट रोड हे कॉन्क्रीट मटेरियल, त्यामध्ये मग कॉन्क्रीट मटेरियल बनवण्यासाठी काय काय वापरतात? सिमेंट, सँड, ॲग्रिगेट, वॉटर असेल, त्या ठिकाणी स्टील रेन्फोर्समेंट पण वापरतात. तुम्ही बघितलं असेल एखादं रोड कन्स्ट्रक्शन, त्या ठिकाणी आता खाली रेन्फोर्समेंट स्टील रेन्फोर्समेंट पसरतात, परत त्याच्यानंतर एक प्लेन लेअर करून घेतात आणि त्याच्यानंतर मग एक फिनिशिंगचा लेअर असतो सोया. बघितले का तुम्ही? रोड कन्स्ट्रक्शन किती जणांनी बघितले कॉन्क्रीट पेवमेंटचं? हा Yes, बोला. ma'am. बघितलंय काय काय बघितलं कॉन्क्रीट रोड कसं बनवतात बरं? स्टील Ma'am, पसरलेलं बघितलंय? sir. Yes, ma'am. हा, मग त्याच्यानंतर परत त्याच्यावरती कॉन्क्रीट पसरतात, बरोबर आहे. एक फिनिशिंगचा वरचा लेअर बनवतात टॉपचा. तर हा कॉन्क्रीट रोड, मग त्या ठिकाणी मटेरियल्स वापरतात. कुठलं? सिमेंट, सँड, ॲग्रिगेट असेल, वॉटर असेल, आणखी स्टील असेल. तर हे सगळे मटेरियल त्या ठिकाणी वापरून आपण हा रोड तयार करणार आहोत. तर त्यामुळे हा जो रोड आहे तो रोड कसा असतो? कॉस्टली असतो. परत दुसरं म्हणजे काय, ह्याची जे मेंटेनन्स या रोडचा होणार आहे तो मेंटेनन्स सुद्धा कसा असतो? कमी असतो. हा रोड आता पॉप्युलर आहे सगळीकडे. या टाईपचं रोडचं कन्स्ट्रक्शन जे लॉंग रूट आहेत तर त्या ठिकाणी सगळ्या ह्या टाईपचे रोड्स आहेत, सगळे लॉंग रूटचे रूट आहेत ते सगळे या कॉन्क्रीट रोडनीच बनवलेले आहेत. दॅट इज द बाय युजिंग द सिमेंट, सँड, ॲग्रिगेट अँड द वॉटर अँड द स्टील, या टाईपचे मटेरियल वापरूनच बनवलेले आहेत. दॅट आर द कॉन्क्रीट रोड्स. सो राईट डाऊन दिस. सिमेंट कॉन्क्रीट इज युज्ड. Cement concrete is used. Cement concrete is used to construct. Cement concrete is used to construct the pavement. The pavement. In case of roads. In case of concrete roads. In case of concrete roads. Full stop. These are very popular. These are very popular and costly than all other types of roads. Than all other types of roads. Than all other types of roads. Full stop. They are not flexible. They are not flexible. They are not flexible. So they required less maintenance. So they required less maintenance. Full stop. झालं सगळ्यांचं कंप्लीट? Yes, ma'am. Yes, ma'am. ओके, नो प्रॉब्लेम. थँक्यू ऑल. बघा आपला रिमेनिंग जो पार्ट असेल बेस्ड ऑन द लोकेशन, that is IRC classification, that we'll see in the next lecture. That is the national highway, state highway, district and the rural roads, that we'll see in the next lecture. Thank you all. टेस्ट सगळ्यांनी सोडवलेली आहे का? Yes, ma'am. Yes, Yes, ma'am. ma'am. ठीक आहे, थँक्यू.